सँडविच बनवणार आहोत, मात्र ब्रेडसुद्धा वापरणार नाही आणि सँडविचचं स्टँडसुद्धा वापरणार नाही. फक्त रवा वापरून आपण इथे सँडविच बनवणार आहोत. ज्यांना ब्रेड, मैदा खायचा नाही, जे डायटिंग करतात, ते हे सँडविच ट्राय करू शकतात. कमी सामानामध्ये तसेच झटपट आणि भरपूर सँडविच तुम्ही एकाच वेळेस बनवू शकता. तर चला आपण इथे झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्यासाठी 2 कप बारीक रवा घेतलेला आहे. रवा खूप जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. 2 कप रवा आहे, त्याच्यासाठी पाऊण कप किंवा 1 कप दही वापरायचं आहे. तर मी इथे पाऊण कप म्हणजे 3/4 कप दही घेतलेला आहे आणि इथे थोडं थोडं पाणी टाकत या पद्धतीने घट्टसर बॅटर बनवून घेतलेलं आहे. एकदम खूप पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे. रवा वापरलेला आहे त्याच्यामुळे या मिश्रणाला आपल्याला 10 ते 15 मिनटं रेस्ट द्यायची आहे. तर बघा 10 मिनटामध्ये रवा चांगला फुगलेला आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत सैलसर बॅटर बनवायचं आहे. दही टाकल्यानंतर टोटल या पिठामध्ये मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे. बघा या पद्धतीने मी बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहोत, त्याच्यामुळे मी इथे 2 कप रवा घेतलेला होता. तर अर्ध बॅटर मी साईडला ठेवलं, त्याचा आपण पुढे वापर करणार आहोत. तर बघा इथे अर्ध बॅटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सोडा घालायचा आहे. मात्र त्याच्या आधी इथे ताटाला तेल लावून घ्यायचं. तुम्ही ताट किंवा ट्रे जे वापरणार असाल त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि साईडला पाणीसुद्धा गरम ठेवलेलं आहे. तर बघा इथे मी पाव चमचा सोडा घेतलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. बेकिंग पावडर वापरली नाही तरी चालेल, मात्र बेकिंग पावडरमुळे आपले जे सँडविच आहेत ते फ्लफी बनतील, म्हणून मी ते पाव चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे. त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं. तुम्ही ते अर्धा चमचा इनो जरी घातला तरी चालेल किंवा फक्त सोडा जरी वापरला तरी चालेल. आता तेलाने ग्रीस केलेल्या डिशमध्ये हे सगळं बॅटर टाकलं. सगळीकडे इवन याला स्प्रेड करायचं आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं. आता हे आपल्याला वाफवायचं आहे, त्याच्यासाठी मी ते साईडला पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. मिश्रणामध्ये सोडा टाकायच्या आधीच आपल्याला कढईमध्ये पाणी गरम ठेवायचं आहे आणि गरम पाण्यावरतीच हे मिश्रण वाफायला ठेवायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम मीडियम करून 15 मिनटं हे मिश्रण वाफवून घेतलेलं आहे. बघा चांगलं थिक असं आपलं मिश्रण झालेलं आहे. पूर्ण इथे बॅटर सुकलेलं आहे. जसा आपण रव्याचा ढोकळा बनवतो त्या पद्धतीने इथे चांगलं थिक बॅटर बनलेलं आहे. वरती अजिबात पीठ हाताला लागत नाही. आता मी याच्यामध्ये बटाट्याची चटणी भरणार आहे. तुम्ही कोथिंबीरची हिरवी चटणी भरू शकता, बीटरूटची चटणी भरू शकता, कांदा टोमॅटोचे स्लायसेस कापून ते सुद्धा याच्यावरती ठेवून घेऊ शकता. बटाट्याची चटणी जर भरणार असाल तर चटणी चांगली बारीक करून घ्यायची किंवा बटाटे स्मॅश करून बटाट्याची चटणी बनवून घ्यायची. बटाट्याच्या अखंड फोडी राहिल्या तर सँडविचमधून बाहेर पडण्याची शक्यता असते. गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच मी इथे खालच्या सँडविचच्या लेअरवरती बटाट्याची चटणी स्प्रेड करून घेतलेली आहे. तर आपल्याला इथे 3 लेअर द्यायचे आहेत, त्यानुसार इथे भांडं वापरायचं आहे. खाली कढईमध्ये पाणीसुद्धा चेक करायचं. आता उरलेल्या मिश्रणामध्ये सुद्धा मी सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेतलेले आहे. याच्यामध्ये सुद्धा पाव चमचा सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर टाकली. वरती 2 चमचे पाणी घातलं, मिक्स केलं आणि ते बॅटरसुद्धा इथे वरती स्प्रेड केलेलं आहे. कढईमध्ये पाणी चेक करून घ्यायचं. बराच वेळेस पाणी कमी पडतं आणि नंतर आपलं मिश्रण इथे जळण्याची शक्यता असते. सगळीकडे इवन स्प्रेड केल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम मीडियम करून 15 मिनटं झाकण ठेवून याला वाफ काढून घेतलेले आहे. 10 मिनिटांनी मी याला चेक केलं तर 10 मिनिटांनंतर बघा मिश्रण वरच्या साईडला थोडंसं कच्चं होतं, म्हणून मी पुन्हा 5 मिनटं मीडियम फ्लेमवरती वाफ काढून घेतली आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर 5 मिनिटांनी झाकण काढलं आहे. बघा वरच्या साईडला चांगलं सुकलं आहे, म्हणजे लो फ्लेमवरती 15 मिनटं आपण वरची लेअर वाफवून घेतलेली आहे आणि गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटांनी झाकण खोललेलं आहे. आता हे मी खाली काढून घेतलं आणि चांगलं थंड करून घेतलेलं आहे. आता याच्या साईड सुरुवातीला रिमूव्ह करून घ्यायच्या. एकदम क्रिस्पी असं आपल्या इथे सँडविच झालेलं आहे. कधी कधी वरची लेअर थोडीशी जाड झाली तर वेळ लागू शकतो, मात्र अजिबात कुठेही कच्चं राहू द्यायचं नाही आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याच्या साईड्स मोकळ्या करायच्या आणि पाहिजे त्या शेपमध्ये इथे आपल्याला सँडविच कट करून घ्यायचे आहेत. जसं आपण केक बनवतो त्याच पद्धतीने, फक्त आपण केक शिजवताना भांड्यामध्ये खाली पाणी घालत नाही, याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे. आतल्या साईडला तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या ज्या आवडत्या भाज्या आहेत त्यासुद्धा घालू शकता आणि आणखी हेल्दी हे सँडविच बनवू शकता. तर बघा सँडविच आहे म्हणून मी सँडविचच्या शेपमध्ये कापून घेतलेला आहे.
तुम्हाला आवडतो तो शेप द्यायचा आहे. छोटे मोठे जसे पीस हवे आहेत त्या पद्धतीने करून घ्यायचे. तर बघा मी इथे मोठे मोठेच पीस करून घेतलेले आहेत. तुम्ही या पद्धतीने तयार करून याला फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेस सकाळी तुम्हाला नाश्ता करायचा असेल किंवा टिफिनला द्यायचा असेल त्यावेळेस फ्राय करून याला टिफिनला देऊ शकता. आता आपलं सँडविच तयार झालेलं आहे. तुम्ही असं खाऊ शकता किंवा जर वाटलं तर याला फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. तर बघा मी अर्धे तसेच ठेवलेले आहेत आणि अर्धे इथे तव्यावरती फ्राय करून घेणार आहे. खालपर्यंत आपले सँडविच चांगले इथे फ्राय झालेले आहेत. कुठेही कच्चं नाही. तुम्ही बघत असाल जसं आपलं ब्रेडचं सँडविच बनतं इवन त्याच्यापेक्षासुद्धा छान आपले इथे रव्याचं सँडविच बनवून तयार झालेलं आहे. आता तव्यावरती आपल्याला हवं तसं तेल घालायचं आहे. मी फक्त 2 चमचे तेल घातलेलं आहे. हेल्दी व्हर्जन म्हणून बनवतोय म्हणून मी तेलाचा वापर कमी केलेला आहे. तुम्ही जास्त तेल घालू शकता, बटर घालू शकता. तेल गरम झालं की याच्यावरती सँडविचचे पीसेस ठेवून घेतलेले आहेत. खालची साईड ऑलरेडी आपली चांगली फ्राय झालेली आहे. त्याच्यामुळे खालची साईड जास्त इथे फ्राय करायची नाही. लगेच पलटी करायचं. तर हा पीस माझ्या हातातून पडला होता त्याच्यामुळे थोडासा तो तुटलेला आहे. तरीसुद्धा मी त्यालासुद्धा फ्राय करून घेतलेला आहे. तर बघा किती छान कलर आपल्या सँडविचला आलेला आहे. गॅसची फ्लेम मी इथेसुद्धा मीडियम ठेवली आणि मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडला आपल्याला हवे तसे सँडविच इथे फ्राय करून घ्यायचे आहेत. मी इथे दोन्ही साईड एकदम खरपूस अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत. सँडविच फ्राय करण्यासाठी मला फक्त 4 ते 5 मिनटं लागलेले आहेत. आता बघा हा जो पीस तुटला होता त्याला मी साईडला काढून घेते आणि बाकीचे पीस बघा किती सुंदर तयार झालेले आहेत. आपण मूव्ही बघायला ज्यावेळेस थिएटरमध्ये जातो त्यावेळेस बघा प्लास्टिकमध्ये रॅप केलेले जसे ब्रेडचे सँडविच असतात त्याच पद्धतीचे हे सँडविच तयार झालेले आहेत. मात्र आपण इथे ब्रेडचा वापर न करता सँडविच बनवलेले आहेत. तर बघा किती सुंदर कलर यांना आलेला आहे. मी दोन्ही साईड यांच्या चांगल्या फ्राय करून घेतल्या. इवन ज्या साईड्स आहेत त्यासुद्धा इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत. एकदम झटपट होतात आणि काही फंक्शन असेल तर सुरुवातीला सँडविच वाफवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला सर्व्ह करायचं आहे त्यावेळेस फक्त यांना फ्राय करून सर्व्ह करू शकता. तर बघा आजपर्यंत एकदम आपलं सँडविच चांगलं तयार झालेलं आहे. बाकीचे मी नंतर फ्राय करणार आहे. आता या सँडविचबरोबर सॉस, हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी, शेजवान सॉस जे पाहिजे ते तुम्ही याच्याबरोबर एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.